कामगार कल्याण मंडळामार्फत भांडी वाटप योजना बंद झालेली नाहीये. योजनेचे संकेतस्थळ दुरुस्ती करण्याचं कामकाज सुरू आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. पुन्हा नव्याने भांडी वाटपाला सुरुवात होईल अशी माहिती देत शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योजनेच्या माध्यमातून दलालांनी पोट भरली. संकेतस्थळ दुरुस्ती झाल्यानंतर दलाल आणि योजनेचे श्रेय घेणारे बॅकफुटरवर येतील असे रघुवंशी यांनी सांगितले. बांधकाम कामगारांना भांडीपेटी वाटप योजना बंद झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहेत. त्यावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांना चांगले सुनावलेले आहे. ते म्हणाले, जे 25 वर्षापूर्वी राजकारणात जिवंतही न होते अशा लोकांनी सोशल मीडियावर योजना माझ्यामुळे पडल्याचा अपप्रचार केला जात आहे. कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक 3 जूनच्या पत्रानुसार मंडळाच्या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे. शहादा तळोदा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण ज्या कामगार कल्याण विभागामार्फत ज्या काही भांडी आणि साहित्याचं वाटप होतंय त्यासाठी आपण कुठेही जाऊ नये. आता लिंक त्यांची अपडेट व्हायचं 2 दिवसासाठी बंद केलंय त्यांनी. 2 दिवसानंतर लिंक सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की शहादे शहर असेल, तळोदा शहर असेल, प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र मी उघडणार आहे. आणि ग्रामीण भागात देखील प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र उभारणार आहे. महिन्याभरामध्ये सर्वच नागरिकांना, शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना त्या ठिकाणी भांडी, साहित्य आणि पेटे जे काय आहे ते मिळणार आहे. आपण कुठेही ते आणायला जाऊ नये, कोणत्या सांगण्यावर बळी पडू नये, कुठं आणणे जायची गरज नाही. आपल्या घरापर्यंत आणून देणार आहे शासन आपल्या दारी. या संकल्पनेअंतर्गत जे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आणि कामगार मंत्री फुंडकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावापर्यंत पोहोचवून द्यायची आमची जबाबदारी आहे. म्हणून आपण कुठे आणायला जाऊ नये अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे.